मेळघाटात बच्चू कडूंचा एल्गार, सरकारला दिला निर्वाणीचा इशारा। आदिवासींना पाणी न मिळाल्यास वन विभागाचे कार्यालय घेरणार। पाईपलाईन आली, विहीर आहे, पाणी आहे, सगळं आहे, लाईन भेटली, सगळं आहे, पण 200 मीटरचा पाईपलाईन टाकायची पण परवानगी देत नसाल आणि पाणी हा धर्म असून सुद्धा सैतानासारखे वागत असाल तर खबरदार, हम कटने को भी तैयार है आपके खिलाफ। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आज तिसरा दिवस असून मेळघाटातील दुरवस्थीवरून त्यांनी राज्य सरकार आणि वन विभागावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत। मेळघाटातील आदिवासींना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं नाही तर वेळ पडल्यास वन विभागाचं कार्यालय घेरण्याचा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। मेळघाटातील शेतकरी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। स्वतःच्या शेतात विहीर खोदायची म्हटलं तरी वन विभाग आडकाठी निर्माण करतो। शेतकऱ्यांना परवानगी नाकारली जाते। या जाचक अटींमुळे आदिवासींचे जगणे कठीण झाले असून आता हा अन्याय सहन केला जाणार नाही अशी गर्जना बच्चू कडू यांनी केली आहे। एक तर आम्ही एकटं फॉरेस्ट वापरून घेरू, नाही तर उद्या संध्याकाळी आम्ही फॉरेस्ट ऑफिसला घेरल्याशिवाय राहणार नाही। स्वतःच्या शेतात पण विहीर खोदण्यासाठी परवानगी देत नाही। जर ढोरं चारायला गेले तर हातात काळी घेऊ नका। जो रोड नकाशावर त्याच्यावर सुद्धा काम करू देत नाहीये। पाईपलाईन आली, विहीर आहे, पाणी आहे, सगळं आहे, लाईन भेटली, सगळं आहे, पण 200 मीटरचा पाईपलाईन टाकायची पण परवानगी देत नसाल आणि पाणी हा धर्म असून सुद्धा सैतानासारखे वागत असाल तर खबरदार, हम कटने को भी तैयार है आपके खिलाफ। आणि ह्याच्यासाठी आम्ही उद्या जमलंच तर फॉरेस्टचं ऑफिस सुद्धा घेरल्याशिवाय राहणार नाही। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।